आता ज्यावेळी असे रुग्ण आमच्याकडे येत असतात त्यावेळी त्या रुग्णांना बऱ्याच वेळा काही गोष्टींची माहिती नसते. जी गोळी आपण शुगरची असते ती गोळी घेतल्यानंतर बरोबर लगेचच आपण कंझ्युम केली गोळी की ते लगेच जेवणानंतर त्याने जेवण घेणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे त्यांचा जो आहार आहे तो सकाळी बाबा जो ब्रेकफास्ट असेल त्याच्यामध्ये कुठले पदार्थ पाहिजेत, जेवणामध्ये कुठले पदार्थ असले पाहिजेत आणि संध्याकाळी जेवणामध्ये काय असले पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये स्पेसिफिक असं असतं की हे जे लोक असतात ह्या लोकांना टायमिंग फार इम्पॉर्टंट असते. कारण सकाळचा जो लंच जो ब्रेकफास्ट आपण घेणार आहे त्याच्यामध्ये प्रोटीन डाएट मॅक्झिमम घेणं गरजेचं असते. प्रोटीन डाएट याचा अर्थ काय होतं की ज्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही सॅलड घेऊ शकता किंवा बॉईल असेल तर पिवळा बल्क काढू शकता किंवा आपण मूग, मटकी, चवळी हे जे प्रोटीनयुक्त मोड आलेले कडधान्य असतात ते पण त्याच्यामध्ये समावेश केले जातात. ते पण आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. अशा प्रकारचा जो प्रोटीन डाएट आहे तो जर केला तर त्याच्यामुळे कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी राहू शकतं आणि मधुमेह नियंत्रण होण्यास सुरुवात होत असते. आता नेहमीच्या सातत्यामध्ये आपल्या इंडियन लोकांच्या मध्ये वैशिष्ट्य काय असते की हे लोक आपण मॅक्झिमम कार्बोहायड्रेट डाएट जास्त घेतो आणि प्रोटीन डाएट कमी घेतो. आता कार्बोहायड्रेट डाएट म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये साधारण बघा आपण रोज गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल आणि ह्यापासून तयार केलेले संपूर्ण पदार्थ हे ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटमध्ये येतात. आता साधा पदार्थ पहा, आपण गहू रोज रोटी खातो पण त्या गव्हापासून तयार केलेली बेकरीचे हजारो प्रोडक्ट आपण रोज घेत असतो. ब्रेड आहे, टोस्ट आहे वगैरे हे पदार्थ टोटली अवॉइड करणं गरजेचं आहे. बेकरीपासून तयार केलेला कोणताही पदार्थ ह्याच्यामध्ये समाविष्ट करता कामा नये कारण तो गव्हापासून बनवलेला असतो आणि गव्हामध्ये मॅक्झिमम प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. दुसरी गोष्ट येते की फळामध्ये लोकांचं म्हणणं की फळामध्ये बेसिकली किमान 4 फ्रुट्स तरी तुम्ही टोटली अवॉइड करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक आंबा असेल, एक द्राक्ष असेल, केळी आणि चिकू हे जे 4 पदार्थ आहेत हे टोटली पदार्थ तुम्हाला बंद करणं गरजेचं आहे. तसेच साखर आणि गूळ ह्या ह्याच्यापासून तयार केलेला कोणताही पदार्थ तुम्हाला ते अवॉइड करणं गरजेचं आहे. बाकी सायट्रिक फ्रुट्स संत्र असेल, मोसंबी असेल, ॲपल असेल, ते जांभूळ असेल, मेथी असेल असे सर्व प्रकारचे फ्रुट्स तुम्ही त्याच्यामध्ये खाऊ शकता. पालेभाज्यामध्ये देखील सर्व प्रकारच्या पालेभाज्या खाऊ शकता. फक्त 3 प्रकारच्या पालेभाज्या तुम्हाला शिवता येणार नाहीत. ते म्हणजे आपण एक बटाटा, रताळ आणि साबुदाणा हे जे 3 पदार्थ आहेत ते मात्र मॅक्झिमम कार्बोहायड्रेट त्याच्यामध्ये जास्त त्यामुळे हे 3 पदार्थ अवॉइड करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने रुटीन डाएटमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक असं पाहिजे जो डाएट तुम्ही चालू करणार आहे तो सकाळी 8ला जेवण असेल किंवा 10 वाजता जेवण असेल ते स्पेसिफिक टायमिंग असो. दोन्ही ह्याच्या वेळामध्ये जी स्पेसिफिक टायमिंग 6 तास असेल, 8 तास असेल ते पण परफेक्ट असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा ज्यावेळी आपण एखादी गोळी घेतो त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट 6 तास, 8 तास, 10 तास राहत असतो. तर तो होत असताना त्याच्यामध्ये तुम्ही जे काय अन्न कंझ्युम करणार आहात ते अन्न सुद्धा घेताना किती वेळामध्ये घेतलं, किती वेळेपर्यंत चाललेलं आहे त्यानुसार त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात. तर त्यामध्ये तुमचे स्पेसिफिक 8ला असेल, 10ला असेल तुम्ही स्पेसिफिक टाइम ठेवा पण त्यावेळेस तुमचं जेवण हे किंवा लंच ब्रेक असेल तो स्पेसिफिक टाइमला होणं गरजेचं आहे. संध्याकाळचं जेवण हे शक्यतो 6 ते 7च्या आत 100% घेणं गरजेचं आहे. कारण त्यावेळी होतं कसं की ज्यावेळी आपण पाणी पितो किंवा जेवण करतो त्यामुळे मधुमेह लोकांच्या बाबतीत मात्र लगवेळा वारंवार होत असते, स्वेटिंग होत असते, रात्रीचं बऱ्याच वेळा लगवेळा उठावं लागत असते. 6-7च्या आसपास जर जेवण केलं तर बऱ्याच वेळा त्याची 10 वाजेपर्यंत लगेचं प्रमाण ते कमी होत गेलेलं असते. त्यामुळे जेवणाची वेळ प्रॉपर झालेली असते आणि झोपायची वेळ पण प्रॉपर येत असते. त्यामुळे 10 वाजता शांतपणे झोप लागते, रात्री बऱ्याच वेळा उठावं लागणार नाही. म्हणून त्यासाठी संध्याकाळचं जेवण हे 7च्या आत घेणं गरजेचं आहे.